गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. रोडपाली थरार, तलावात उडी मारणाऱ्या महिलेस पोलिसांनी दिले जीवदान. नवी मुंबईतील रोडपाली परिसरात शनिवारी दुपारी एक थरारक घटना घडली. गणपती विसर्जन तलावात एका महिलेने आत्महत्येच्या उद्देशाने उडी घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र कळंबोली पोलिसांच्या बीट मार्शल पथकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून संबंधित महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी सुमारे 12:30 वाजता कंट्रोल रूम मार्फत बीट मार्शल क्रमांक 1 ला संदेश प्राप्त झाला की रोडपाली गणपती विसर्जन तलावात एक महिला बुडत आहे. माहिती मिळताच कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई आकाश वानखेडे आणि पोलीस शिपाई सागर माळी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर महिला पाण्यात जीवासाठी झुंज देत असल्याचे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस शिपाई सागर माळी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट तलावात उडी घेतली आणि महिलेला सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी कामगिरीमुळे उपस्थित नागरिकांनी पोलिसांचे जोरदार कौतुक केले. संबंधित महिलेला तातडीने आशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला MGM हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अनिता बालाजी नांदे, वय 35, राहणार कळंबोली असे महिलेचे नाव असून ती काहीशी मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर कळंबोली पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस शिपाई सागर माळी यांच्या धाडसाला नागरिकांनी सलाम केला आहे. अशाच ताज्या आणि धडकेबाज बातम्यांसाठी गुन्हे शोध न्यूज नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.